सर्वांना खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा. बघा आज मी मुळ्याच्या पाल्याची भाजी करणार आहे. आपण जे मुळं आणतो त्याच्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन्स ह्या पाल्यामध्ये असतात. मी कधी मुळं आणला की मुळ्याची पानं फेकत नाही. हे बघा एक जुडी आणली त्याचा एवढा पाला निघाला. हे मी थोडं मीठ टाकून पाणी टाकून उकळून असं छान असं रबरी मऊ करून घेतला असा छान आहे बघा असा. आता आपण त्याला तेल टाकून घेणार आहे. तेल टाकते मी. तेल टाकायचं आणि त्याला जास्त साहित्य नाही, थोडं दाण्याचं कूट घेतला आणि मसाला डब्यातलं आपलं साहित्य थोडंसं मोहरी हिरव्या मिरच्या वगैरे असं कुटून घेतलं मी बघा. आपलं असं त्याला असं लावून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे पोचतं असं छानपैकी असं. असं चोळून घ्यायचं जरा म्हणजे काय सगळं मिक्स होतं त्याच्यामध्ये आणि त्याची चव छान येते. आता आपण त्याला मोहरी टाकणार थोडीशी मोहरी टाकते. कसं आहे आपण पालेभाज्यामध्ये जास्त व्हिटॅमिन्स आपल्याला वाटतं मुळापेक्षा जास्त पालेभाज्यामध्ये त्याच्या पानामध्ये जास्त जीवनसत्व असतं त्याच्यामुळं. आणि कसं पालेभाज्या आपण जे खातो ना त्यात खरंच आपल्याला मिनरल वगैरे सगळं व्हिटॅमिन्स मिळतं. आपण कंटाळा करतो त्याचं पण ते खरंच खाल्ल्या पाहिजे. माहिती नसेल तर आज अशी मुळं आणला ना कधी पाला फेकून देऊ नका. नक्की त्याचा असा उपयोग करावा. बारीक छान असं बघ की पाला तोडून घ्यायचा देठं फेकून द्यायचे आणि मिठाच्या पाण्यात उकळून घ्यायचे त्याला 5 मिनटं फक्त. आणि आता असं काढून पिळून घ्यायचा बघा. आता मोहरी तडतडली आपली त्याच्यात कूट टाकून देते मी बघा. आपण असं तळून घेतलं ना तर छान टेस्ट येते ती. थोडी हळद टाकते. हळद टाकली ना बघा. आता मी याला तिखट मीठ लावून घेतलं थोडासा पाला टाकून देते त्याच्यामध्ये. हिरवी मिरची लसूण जिरे आपण कुठून टाकतो ना भाज्यांना पालेभाज्याला हिरव्या मिरच्या चांगल्या लागतात. आपण खरंच खायला कंटाळा करतो पण त्या गाजर हे आता भरपूर प्रमाणात मिळतात ना खरंच त्याचं खायला पाहिजे. जेवढं आपण पालेभाज्या वगैरे खातो ना तेवढं आपलं व्हिटॅमिन्स मिळतं. पालेभाज्या डाळ पण टाकतात पण त्याची स्वतः चव सगळी निघून जाते. दम टाकलं नाही तर झाकून ठेवायचं आहे याला मस्तपैकी बघा. आता ही मुळ्याची भाजी बघा करून झाली आहे. यात मी डाळ टाकली, शेंगदाणे आबडधोबड कुटून टाकले आणि हिरवी मिरची लसूण जिरे कुटून छानपैकी त्याचं मग भाकरीवर पोळीवर आपल्याला आरामात खाता येते ती मस्त टाकली टेस्ट त्याची. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने करून बघा. मुळ्याचा पाला कधी फेकू नका. असं उपयोग होऊन छान भाजी तयार होते त्याची. मोहरीची भाजी खूप पालेभाज्या असतात त्याप्रमाणे ही मुळ्याची भाजी पाल्याची भाजी पाला कधी न फेकून देता मस्त भाजी तयार होते. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा. सर्वांना खूप आनंदात हे वर्ष जावो. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा.